काम करो, जाओ कोई भी जाके एक जण दरवाजा बंद करो. तर जाणार कोण? तर एवढा जोराजोरात तिथे दार आपडतंय. जाऊन आलो तर जसं मी गल्लीमध्ये आलो ना, दोन मिनिटाची गल्ली आहे, मागे छम छम छम. तर जसा मी टर्न घेतला, असा माझं दार समोरच आहे, आणि मी जसा गल्लीचा टर्न घेतला ना, मी बघतोय की समोर एक कोणतरी व्हाईट कपड्यामध्ये माझ्या दाराच्या समोर उभा आहे. येळकोट येळकोट येळकोट, जय मल्हार, हे सगळं बोलत 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 आम्ही आमच्या माणसांपर्यंत पोहोचलो. नमस्कार सगळ्यांना, माझं नाव आहे कुणाल आणि आज आपल्यासोबत आहे आपले गेस्ट. ते त्यांचा अनुभव शेअर करणार आहे आणि लास्ट व्हिडिओमध्ये ह्यांनी त्यांचे गेलेले 2 ते 3 अनुभव आपल्यासोबत शेअर केलेले आणि ते खूप खतरनाक आहेत. तर आज परत ते आलेत त्यांचे नवीन अनुभव घेऊन. तर मग चला ऐकू त्यांच्याकडून. नमस्कार, मी साईनाथ. आम्ही चाललो होतो खंडोबा देवळामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये आहे, पाली करून गाव आहे. खंडोबाचं देऊळ आहे, आमचं कुळदेव आहे. आमच्या आईने जत्रा ठरवली की चला खंडोबाला जाऊया, भंडारा, खंडोबाची जत्रा आहे. पुरी फॅमिली चाललो आहे, मी, आई, मावशी, बहिणी, माझ्या बायको, माझी, सगळे चाललो आहे. आम्ही चाललो आहे. ही घटना आहे पूर्वीची, ज्यावेळी खंडाळा चालू होता, खंडाळा घाट ज्यावेळी चालू होता, एक्सप्रेस हायवे त्यावेळी नव्हता. तर आम्ही चाललो आहे, रात्री 12-12:30 वाजल्या. तर गाडीमध्ये जास्त लोड झाल्याच्या कारण ड्रायव्हर बोलले, बाबा थोडेसे लोक उतरा, मी गाडी पुढे उभा करतो, मग तुम्ही या. तर छोटी पोरं, माझी बायको, अशी भरपूर लोक होती. तर काही लोक मागे राहिली, काय पुढे राहिली. तर आपण कसा विचार करतो, चला बाबा मागचे पण येणार. पण थोडं मी 10-5 मिनटं पुढे गेलो तर मी बघतोय की माझी बायको दिसत नाही. मी माझ्या आईला विचारलं, अरे कुठे गेली, मागेच राहिली का? हे काही दिसत नाही. सगळे घाबरले. मी धावत पळत आलो बाबा, तर हिला खेचतोय मागे. मी तिचा हात पकडलाय तरी असं वाटतं मला की मी लय वजन खेचतोय. एक सिंगल बाई आहे, पण मला असं वाटतं मी लय वजन खेचतोय, म्हणजे तिला कोणतरी मागे खेचतंय. आणि मला पण असा अनुभव होतोय की काय आहे, असे झाड बीड आहेत ना, किरकिर. खंडाळा म्हणजे त्यावेळी कसा एकदम जंगल, आणि मग खेचतोय मी. तर मला पण माझ्यासारख्या हट्ट्याकट्ट्या ह्याला ती वजन वाटते, म्हणजे मी काय खेचतोय तसं. पण मी तिला पकडलं आणि खंडोबाचं नाव घेतलं, जय मल्हार. तर तेवढ्यात असं मला एकदम इझी झालं, म्हणजे ती पटकन माझ्या हातात आली आणि मी घेऊन तिला निघालो पुढे. तर असं वाटतंय आम्हाला ना, मागे पण कोणतरी येतंय, म्हणजे कोणतरी बोलतंय थांब, म्हणजे खेचायच्या मागे. पण मी खंडोबा, येळकोट, जय मल्हार, हे सगळं बोलत आम्ही आमच्या माणसांपर्यंत पोहोचलो. तसं मग त्या गाडीमध्ये बसलो, कसं तरी आम्ही तिथून निघालो. एक माझा छोटासा असाच अनुभव आहे, माझ्याबरोबर सत्य घटना घडलेली. तर मी राहायला प्रकाशवाडी अंधेरी ईस्टमध्ये, पण डोंगर होतं पोरं तिकडे. आणि आम्ही 10-12 लोक, सगळी पोरं 18 वर्षे 20 वर्षाची. तर आमच्यामध्ये एक शफीभाई करून, तो थोडा जादू बिदू त्याला माहिती होता. तर आम्ही काय त्याची मजा उडवायचो, अरे काली फेकताय याचा वैसा. थंडीचा टाईम, सगळे शेकत बसलोय. तर तिथे जुनं बाथरूम होतं, BMCचे जुने बाथरूम. आता नवीन पुढे बनवलं होतं, पण मागे जुनं होतं. तर त्या जुन्यानी अचानक दरवाजे चालू बंद झाले, खट, धडाधड. तर सगळ्याला घबराट झाली. हे काय बाबा, कोण एवढ्या रात्री, कोण तिकडे ठोकतोय दरवाजा? तो जो शफीभाई होता ना आमच्यामध्ये, ज्याला आम्ही मजाक करायचो, तो बोलायचं मैं जानता हूँ, मैं ऐसा हूँ, मैं भगवान है, वो सब. आम्ही त्याची मजाक उडवायचा की ऐसे भगवान है, कौन सा जादू, कौन सा भूत, ये सब फेकम फाकी बंद करो. तो बोला ठीक है, तुम एक काम करो, जाओ कोई भी जाके एक जण दरवाजा बंद करो. तर जाणार कोण? एवढा जोराजोरात तिथे दार आपडतंय, जाणार कोण पुढे? तर सगळे नाही, काय कोण काय बोललं नाही. तो बोला मैं बंद करू. आम्ही त्याची मजाकच उडवतो ना, हा करो देखेगा. अरे असा त्यांनी हातामध्ये काय पकडलं एलम, आणि 2 मिनिटामध्ये दार बंद झालं. जे आपटत होते ना, धडाधड बंद. सगळी पोरं शांत. त्या माणसाला सगळं म्हणजे हे करायला लागले, अरे यार क्या किया इसने.
इथनं. आणि त्या बाथरूममध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या आईची आई आमच्या घरात राहायची. म्हातारी होती ती 70-75 वर्षाची. ती बोलली की बाबा त्या बाथरूममध्ये खैस आहे. खैस. आता आम्हाला त्याविषयी त्यावेळी काय कळतंय, खैस आणि वीस. आम्ही 18-20 वर्षाची, बस आम्हाला काय कळत नाही. पण खैस ती बोलली होती त्यावेळी. खैस आहे त्या बाथरूममध्ये, तिथे कधी रात्री जाऊ नका. त्यावेळी ह्या मुंबईमध्ये काय होतं बघा आणि कसं होतं. आज मुंबई कायच्या काय झाली आहे. अजून एक छोटासा किस्सा आहे, हकीकत जे माझ्याबरोबर घडलेलं आहे. त्यावेळी पूर्वीची गोष्ट आहे, 40 वर्ष पहिले. आम्ही जिथे राहायचो ना तिथे बाथरूम नव्हतं. तर आम्हाला तिथून डबा भरून हायवेला जायचं बाथरूमला. हायवेला जायचं तर बाबा मला रात्री 3-2:30ला पोटामध्ये थोडं गडबड व्हायला लागली. आता काय करणार, डबा भरला, टॉर्च घेतला आणि मी हायवेला गेलो. तिथून कमसे कम 5-7 मिनिटावर हायवे होता, झोपडपट्टीतून निघून हायवेला. मग गेलो, बाथरूम जाऊन आलो. जेव्हा जाऊन आलो तर जसं मी गल्लीमध्ये आलो ना, 2 मिनिटाची गल्ली आहे, मागे छम छम छम. तरी पण जसं मी थांबायचो तर आवाज थांबायचा. मी बोललो हे काय. तर बोलतात ना, ते आमच्या आईची आई अशी बोलायची, बाबा मागे बघायचं नाही. मला ध्यान आलं, अरे बोल मागे नाही बघायचं. मागे बघितलं ना प्रॉब्लेम होतो. थोडं पुढे गेलो, छम छम छम. बोललो जाऊ दे, आपल्याला मागे बघायचंच नाही. सीधा गेलो, ड्रममधून पाणी घेतला, पाय धुतले, सीधा रूममध्ये गेलो आतमध्ये. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी उठलो तर गल्लीमध्ये 2-4 लोक होती. त्यांना मी असं बोललो की बाबा असं असं रात्री मला झालं. बाथरूमला गेलो तो 2:30 वाजता 3 वाजता. बोलतो वेड्या, पलटून पाहिलंस का तू? पलटून पाहिलंस का? अगर पलटून पाहिलं असतंस ना, जागेवरती मेला असतास तू. एवढी खतरनाक आणि डेंजर आहे. कालचा दिवस अमावस्याचा होता. तुम्हाला काय कळतं की नाही, रात तुम्ही कशाला निघता? अमावस्या पौर्णिमा कशाला निघता तुम्ही असं. आणि आम्ही काय सडेसाट ना. आणि मला नंतर ते लोकांनी सांगितलं ती काटेवाडी जातीची होती, तर समोरच्या रूममध्ये राहायची. तिचं काहीतरी आईबापानं बरोबर भांडण झालं आणि ती जाऊन मेली त्या दारामध्ये. तर ती अशी अमावस्या पौर्णिमाला फिरत असते. तर मी बोललो बाबा मला तर काय माहिती नाही. पलटून तू नाही बघितलंस ते तुझं नशीब आहे, नाही तर तुझा प्रोग्राम झाला असता. पण बापरे, मग कसला मी जातो रात्री, कुठे जायचं ना काय नाही. तर यांचे असे 3 खतरनाक किस्से होते आणि यांच्याकडे अजून एक छोटा किस्सा आहे. चला आपण ते पण ऐकून घेऊया. एक छोटासा किस्सा आहे अजून. आता काय किस्से सगळे आठवायला लागलेत तर सांगून देतो. आम्ही जिथे राहत होतो ना तिथे एक लव्ह मॅरेज करून नवरा नवरी, पोरगा पोरगीनी लग्न करून राहत होते. पोरगा होता हिंदू, पोरगी होती मुसलमान. आता ते आमच्या समोरच राहायचे, ते सगळे आमच्याशी बातचीत करायचे, सगळं चांगलं होतं. एक दिवशी काय आपसामध्ये त्यांची भांडणं झाली काय माहिती, आणि त्या पोराने आपल्या अंगावरती घासलेट टाकलं आणि तो जळायला लागला. जळून त्यांनी का बाजूला खाडी होती ना, खाडीमध्ये उडी मारली. त्याला सगळ्यांनी उचललं, दवाखान्यात नेलं, कुपर हॉस्पिटलला. कुपर हॉस्पिटलला नेल्याच्या नंतर तो तिथं मेला, वारला. तो वारला बाबा. आलं तर काय आमच्या दाराच्या समोरच असं मैदान ना, तिथे त्याला म्हणजे बांधून बिंदून त्याला त्याचा क्रियाक्रम केला. अच्छा, हफ्ता झाला, 10 दिवस झाले, तर लोक बोलायची, अरे यार इधर है ना वाइट कपड़े में कोई तो खड़ा रहता है, रात को 2 बजे 3 बजे तो वाइट कपड़े में खड़ा रहता है. अरे आम्ही पण ऐकायचो. तर त्या दिवशी मी काय माहिती माझा टाईम खराब का माझं काय चाललंय समजत नाही मला. मी आपला हातामध्ये सिगरेट आणि टाईट दारू पिऊन येतोय. मी घरी येतोय तर जसा मी टर्न घेतला, असा माझं दार समोरच आहे, आणि मी जसा गल्लीचा टर्न घेतला ना, मी बघतोय की समोर एक कोणतरी वाईट कपड्यामध्ये माझ्या दाराच्या समोर उभा आहे, नाल्याच्या साईडला. तर मी तर घेतल्यामध्ये आहे. तर मी असं खाली मुंडी घेतली आणि पटकन बघतोय तर नाही आहे, तो मला दिसत नाही. अरे मला छोट हे अनुभव आहे, कुछ होएगा असं सरून मी आपल्या घराकडे चाललोय. वापस बघतो तर हाय. अरे बाप रे, ती जे बोलत होते ना लोक, ते मला आठवलं. हे यार खरंच बोलत होती लोक, हा माणूस तोच आहे, कपड्यामध्ये वाईट वाईट पुरा. जसा मी माझ्या दाराच्या इथे पोचलो
काय मी तिकडे बघायला राजी नाही. मी माझ्या घरामध्ये धावपळ, माझी सिगरेट फेक असा पळत. मग माझ्या आजीला मी बोललो सकाळी, की मी बोललो असं असं झालं माझ्या बरोबर रात्री. अरे बोलतो तुला वेळ लागले, रात्री 2ला 1ला यायची गरज काय आहे? तू आपला खा पी, आपला घरी 10 वाजता येत जा. पण त्यावेळी कसं मित्रमंडळी, आपला 20-22ची वयी, आणि त्यावेळी सगळं जंगल शांत, मुंबई एकदम शांत. 7 वाजता माणसाला माणूस दिसत नव्हतं. अनेक स्टोरी आहेत माझ्या अशा जीवनामध्ये. बघूया पुढे सगळं चांगलं चाललं तर आपण सांगू. धन्यवाद. खूप छान आणि खूप खतरनाक अनुभव होते यांचे. पहिला आम्ही डिसाईड केलेलं की आपण 2 अनुभव ऐकूया, पण यांचे जे अनुभव एवढे डेंजर होते की आपण बोलले की सगळे अनुभव जे पण आहे आज त्यांच्याकडे सगळे ऐकून घेऊया. यांच्याकडे अजून पण अनुभव आहेत, ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण खूप लवकर भेटू. थँक्यू.